नमस्कार, स्वागत आहे तुमचं गेटश्योर जॉब मध्ये। नवीन कंपनी जॉइन करत असाल तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची डू नॉट ची लिस्ट आपण बघणार आहोत। ही खूप महत्त्वाची लिस्ट आहे, कारण असं म्हटलं जातं पहिलं इंप्रेशन हे शेवटचं इंप्रेशन आहे। तर ते जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। जसा पहिला मुद्दा आहे डिसिप्लिन। जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नवीन जॉईनी होता तेव्हा वेळेत येणं, वेळेत जाणं आणि वेळेत तुम्हाला दिलेलं काम पूर्ण करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। पहिला जो तुमचा प्रोबेशन पिरियड असतं त्यामध्ये सगळ्यांचे डोळे तुमच्यावरती असतात की तुम्ही कसं बिहेव करताय और तुमचा अप्रोच कसा आहे, त्यावरती तुमचं पुढचं सगळं करिअर डिपेंड असतं। सेकंड महत्त्वाची थिंग म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःच करा। म्हणजे काय, आता तुम्ही तर म्हणणार मी तर नवीन आहे, मग मी काय केलं पाहिजे। ज्या दिवशी तुम्हाला तिथून लॅपटॉप दिला जातो किंवा कंपनी सांगते की तुम्ही कंपनीची वेबसाईट बघा और अदर माहिती बघा और इन्फॉर्मेशन बघा, कुठले प्रोजेक्ट्स आहेत ते स्वतः करायला शिका, ना की कोणीतरी तुम्हाला आणून देईल आणि त्यानंतर मी वाचेन और त्यानंतर मी वेबसाईट चेक करेन। अशा प्रकारची डिपेंडन्सी जर तुम्ही ठेवली तर ते तुमच्या स्वतःसाठी ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो मी सतत, तुम्ही असं म्हणू नका मी नवीन आहे या कंपनीमध्ये। समजा तुम्हाला कोणी काही काम सांगितलं, नाही मी नवीन आहे या कंपनीमध्ये, हे वाक्य तुमचं पहिले 3 महिने कोणी ऐकून घेतील, पण जनरली कायम जेव्हा तुम्हाला काम सांगितलं जातं तुम्ही ते करणं न करणं माहीत असणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे। पण मी नक्की मदत करेन और मी शोधून काढेन असं म्हणणं और हा अप्रोच तुमचा दाखवणं खूप महत्त्वाचं असतं। नाहीतर प्रत्येक वेळेला तुम्ही नाही मी नवीन आहे, मला यातलं काहीच माहित नाही अशी उत्तरं देणं शक्यतो टाळाच। नंतरचं असतं तुम्हाला जर तुमच्या ऑफिसमध्ये जर कोणाला मदत लागत असेल तर ती प्रोएक्टिव्हली एन्थुसियास्टिकली करायला सुरुवात करा। बऱ्याचदा लोकांना तुम्ही काय मदत केली यापेक्षा तुमचा अप्रोच मदतीचा आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते। भले तुम्ही त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काही टेक्निकल गोष्टी नसाल करत, पण तुम्ही त्यांच्यावर थांबला, त्यांना लागणाऱ्या बेसिक गोष्टींची तुम्ही मदत केली तर ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे स्वतःहून मदत करण्याचा तुमचा जो अप्रोच आहे तो तुम्ही नेहमी ठेवा। नंतरचा मुद्दा आहे तुम्ही क्रॉस टीम मध्ये तुम्ही रॅपो बनवा। आता क्रॉस टीम म्हणजे काय, सपोज आता तुम्ही HR मध्ये काम करता किंवा अकाउंट्स मध्ये काम करता, तुमच्या एका पर्टिक्युलर डिपार्टमेंट मधल्याच लोकांशी जाता येता हाय हॅलो करणं, त्यांच्याशी बोलणं वगैरे असं न ठेवता ऑफिस मधले जो अदर स्टाफ आहे, दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारी लोक आहेत और दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये त्यांना हाय हॅलो करणं, स्माइल देणं, यामुळे तुमचा रॅपो तयार होतो और तुम्हाला लोक ओळखायला लागतात और इन फ्युचर जरी तुम्हाला कुठली मदतीची जर गरज पडली तर ही लोक तुम्हाला मदत करू शकतात। त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी नवीन ऑफिस जॉईन करणार आहात तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तसंच महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे 3 मंथ्स हे तुमचं नोटीस जो तुमचा ट्रेनिंग पिरियड असतो तो पिरियड तुम्ही अगदी सिरियसली कंप्लीट करा, कारण त्यामध्ये कंपनी तुम्हाला लागणारे जे ट्रेनिंग आहे, इन फ्युचर तुम्हाला जे काम दिलं जाणार आहे त्याच्यासाठीचं जे ट्रेनिंग असतं ते प्रोव्हाइड करते। जेवढ्या सिरियसली तुम्ही ते कराल त्यानंतर तुम्हाला जेव्हा काम सोपवलं जाईल त्यावेळेला ते तुम्हाला उपयोगाला येईल। पण परत जर तुम्ही काम सोपवल्यानंतर जर परत बेसिक प्रश्न विचारले तर त्यांच्या मनात येईल की अरे हा सिरियस नाहीये जॉबच्या बाबतीत, तर त्याचं बहुतेक त्यांनी तो अप्रोच ठेवला नाहीये किंवा त्यांना समजत नाहीये। आणि एकदा जर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल अशा भावना तयार झाल्या तर तुम्हाला पुढे तुमचं म्हणजे ग्रोथ होण्यासाठीचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तुम्हाला जर पुढे हाईक मिळायची असेल त्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून म्हटलं जातं की पहिलं इंप्रेशन हे शेवटचं इंप्रेशन नसतं। प्रत्येक कामामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही ते करू शकता आणि ऍक्टिव्हली करू शकता। तुम्हाला जर अशाच टिप्स आमच्याकडून पाहिजे असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।